रायगडच्या महाड तालुक्यातील खैरे डॅमवरील पिण्याच्या पाण्याची मोटार जळाली। धरणसाठ्यात पाणी असूनही पाणी उचलणारी मोटार नादुरुस्त असल्याने पाईपलाईनद्वारे होणारा पाणी पुरवठा खंडित झालाय। त्यामुळे तब्बल 20 गावं आणि 30 वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गेल्या 8 दिवसांपासून पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सध्या सामोरं जावं लागतंय। महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। प्रशासनाविरोधात यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। खैरे डॅमवरील पिण्याच्या पाण्याची मुख्य मोटार अचानक जळाल्यानं संपूर्ण पाणी पुरवठा व्यवस्था कोलमडली। पाणी पुरवठा बंद असल्यानं ग्रामस्थ नदीचं किंवा डबक्यातील दूषित पाणी वापरतायत, त्यामुळे आरोग्याचा मोठा धोका निर्माण झालाय। पिण्याचं पाणी मिळत नसल्यानं गावोगावी नागरिकांची पाण्याच्या टाक्यांपुढे मोठी गर्दी होताना दिसते। अनेक ठिकाणी महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना लांब अंतरावरून पाणी आणावं लागतंय। उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये नागरिकांची पाण्यासाठी अक्षरशः वणवण सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळते। दरम्यान जळालेली मोटार तातडीनं दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करावा आणि पर्यायी पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। मात्र अद्याप प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले असून संतापाचं वातावरण पसरले। आजच्या युगात पाण्याशिवाय काहीच शक्य नाही। पाण्याविना ना दैनंदिन दिनचर्या पार पडते, ना जेवण बनवता येत, ना घरातील इतर कामं करता येतात। पाणी असेल तरच घरातील सर्व कामं सुरळीत होतात। मात्र पाणी टंचाईमुळे गावातील नागरिकांना सर्व कामं बाजूला ठेवून पाण्यासाठी पायपीट करावी लागते। जीवनासाठी पाणी किती महत्त्वाचं आहे याची जाणीव या परिस्थितीतून होते। महाड येथील खैरे धरणावरील पिण्याच्या पाण्याची मोटार लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावी आणि नागरिकांना नियमितपणे पिण्याचं पाणी मिळावं अशी अपेक्षा आता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। झाले पाणी नाही, आम्ही काय करायचं बिन पाण्याशिवाय? कसं कुठं आम्हाला विहीर पण नाही, तेवढं विहिरीचं पाणी आहे पण ते ततासतो आहे, पिया पुरतं आहे। आमचा खप कुठला पाण्याचं करायचं? पाणी आम्ही विकत घेतो आणि शेवटला आम्ही पाणी विकत घेतो 500 रुपये ड्रम। कुठून आणणार आम्ही? गाय गरीब ज्याचा करता कमवता नाही तर त्यांनी पैशाने कुठून पाणी आणणार? काय त्याची सोय काय? पंचायत समितीकडून टँकर मिळतात का पाण्याचे? नाही, पंचायत समितीकडनं आम्हाला काहीच मिळत नाही। याच्यावरती विचार करा। तुम्ही आलेत, आमच्या गायगरीबाची सोय करा। आमचा नाविलाज झालेला आहे। काय याच्याबद्दल बोलल्याबद्दल धन्यवाद। मराठी गावामध्ये 8 दिवस पाणी नाही। आम्ही सतत त्या ऑफिस MECPला सतत फोन करून किंवा ठेकेदाराला फोन करून अद्याप दुर्लक्ष करत आहे। तिकडे लक्ष देणं आम्ही लोक पाणी विकत आणते 500 रुपये ड्रम घेऊन। आम्ही आज सुद्धा अधिकाऱ्यांना फोन करून तरी पण दुर्लक्ष करते। पंचायत समितीकडनं टँकर वगैरे मिळतं का? नाही मिळत नाही। तुम्ही आपण ग्रामस्थांकडनं आजच आम्ही फोन केला सभापतींना, ते बोले आम्ही व्यवस्था करतो। म्हणजे आतापर्यंत सभापती पंचायत समितीकडनं पाणी मिळालेलं नाही? आमचे हे पाणी असल्यामुळे आम्हाला ते टँकर देत नाही। या गावामध्ये 4-5 दिवस पाणी नाही, पाण्याची फार टंचाई झालेली आहे। लोक दूरवरून पाणी आणतात डोक्यावरून। इथं पाण्याची व्यवस्था व्हावी अशी आमची विनंती आहे। टँकरने पाणी वगैरे मिळतं का? टँकरने पाणी भाड्याने देतात आम्हाला विकत। किती रुपये? 2000 रुपये घेतात टँकरवाले? होय। आणि शासनाकडनं टँकर येतो का? शासनाकडून टँकर अजून काय दुर्लक्ष केलं, शासन इकडे आलंच नाही।